नाशिकमधली एक धक्कादायक बातमी आता येते। वकीलवाडीमध्ये मुख्य रस्त्यावर एक भलं मोठं झाड एका मोटरसायकल स्वारावर पडलंय। यामध्ये 3 जण जखमी झाले आहेत। मोटरसायकल स्वाराचा पाय झाडाखाली अडकलाय। या तरुणाचा पाय बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। झाड खूप मोठं आणि जुनं आहे, त्यामुळे तरुणाचा अडकलेला पाय बाहेर काढण्यामध्ये अडचणी येत आहेत। अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक तरुणांकडून सध्या मदत कार्य सुरू आहे। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, किती वाजताची ही घटना आणि आता कशा प्रकारे या युवकाला वाचवण्याचे किंवा त्याचा पाय बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत? अश्विन, खरं तर आत्ताची मोठी बातमी ही आहे की या झाडाखाली दबले गेलेल्या मुलाला सही सलामत वाचवण्यामध्ये अग्निशमन विभागाला यश आलंय। हे एक अतिशय चांगलं, जवळजवळ 1 तास यासाठीचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभाग करत होतं आणि त्यांना त्याच्यात यश आलं। ही एक फार मोठी गोष्ट घडली आहे। दुसरीकडे वकीलवाडी हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्वाचा नाशिकचा हार्ट ऑफ सिटी म्हणतील अशा पद्धतीचा परिसर आहे आणि या ठिकाणी तब्बल 60 वर्ष जुनं असलेलं हे झाड काही क्षणात कोसळून पडलं। हे विशेषतः मोठं धक्कादायक आहे। पर्यावरणाच्या प्रती असलेली अनास्था ही इथे पाहायला मिळाली आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे 1 तास हे जे ऑपरेशन सुरू होतं या मुलाला वाचवण्यासाठी, त्या दरम्यान काही अतिउत्साही तरुणांचा जमाव जे सेल्फी काढण्यासाठी तिथे अतिशय प्रयोग सुरू होते, त्याच्यामुळे सुद्धा एक विचित्र अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती। अखेर पोलिसांना बळाचा वापर करून या अतिउत्साही असलेल्या जमावाला पांगवावं लागलं आणि निवडक मदत करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवकांना हाताशी धरून अग्निशमन विभाग आणि पोलीस विभागानं हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते सक्सेस केलंय। या संपूर्ण घटनेमध्ये अनेक दुचाकी आणि 4 चाकी गाड्या ज्या आहेत त्यांचं मोठं नुकसान झालंय आणि 3 युवक एकूण जे आहेत ते जखमी झालेत। अश्विन, सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आताची मोठी बातमी, या युवकाला आता या झाडाखालून बाहेर काढण्यात आलेलं आहे सही सलामत। आणि या घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय माहिती दिली आहे तीही आपण पाहूया। आम्ही दुकानात काम करत होतो ऍक्च्युअली, अचानक धाड 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 आवाज झाला म्हणून आम्ही दुकानाच्या बाहेर येऊन बघितलं तर माझ्या दुकानाजवळ एक जण अडकलेला होता झाडाखाली। कारण की झाड अख्खं पडलं, पहिले थोडी फांदी पडली, नंतर पूर्ण झाड पडलं। तर आम्ही जो माझ्या दुकानाजवळ अडकलेला होता त्याला पहिले आम्ही रेस्क्यू करून ऑपरेट करून बाहेर काढला। नंतर आम्हाला दुसरा जो दिसला, जो मेजर होता, तो म्हणजे झाडाच्या मुळापाशी मेन। बाकी आजूबाजूला भरपूर जण, सगळे जण धावून आले, त्यामुळे किती जण असतील जाणता, पण मॅक्झिमम 3 जण असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त नसतील। कारण की पडताना जे बाहेर होते त्यांचं लक्ष गेलं, त्यामुळे ते सगळे पसरले बाहेर।